हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. जंगल ही आपली संपत्ती आहे. म्हणूनच म्हटलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. या संपत्तीचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. अलीकडे जागतिक तापमानवाढीच्या काळात वनांचं संरक्षण ही गरज बनली आहे. वनांचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी दरवर्षी 21 मार्चला जगभरात वनदिन साजरा केला जातो. जागतिक तापमानवाढ जशी होतंय तसंच मानवाचं पर्यावरणाकडे दुर्लक्षही होतंय. त्यामुळे वनांवरचा ताण वाढला आहे. वनक्षेत्र मर्यादित असल्यानं वृक्षतोड थांबवणं आवश्यक आहे. जागतिक वन दिवसाचा मुख्य उद्देश हा आहे की या दिवशी लोकांच्या मध्ये जनजागृती करून वनांबद्दल त्यांना महत्त्व पटवून देणे. फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा वन विभाग हा वनांचं संरक्षण, त्याचं संवर्धन करण्याबाबत नेहमीच तत्पर असतो. वन विभागामध्ये वनांच्या संरक्षणासाठी किंवा वनांमध्ये जे काही अवैध वृक्षतोड होत असते, वनवा लागला जातो. त्याचप्रमाणे अवैध चोरतूट होते, अवैध वाहतूक होत असते, शिकारी होत असतात. तर ह्या प्रकारचे गुन्हे जे आहेत ते रोखण्याचं महत्त्वाचं काम करून वनांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जातं. वनांचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि वनातले गुन्हे रोखण्यासाठी वनसंरक्षण समित्यांची स्थापना सरकारकडून करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या, होणारं ग्लोबलायझेशन, अर्बनायझेशन यामुळे वनांवरती फार ताण पडत आहे. हा जो ताण आहे, हा ताण पडल्यामुळे वनांचे क्षेत्र किंवा वन जमीन जी आहे ती लिमिटेड आहे किंवा मर्यादित आहे, ती वाढत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जो काही त्याच्यावरचा ताण आहे तो कमीत कमी करणं हेच आपल्या हातात आहे. हे साध्य करण्यासाठी डिपार्टमेंट किंवा वन विभाग हे नेहमी वनांचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने प्लांटेशन्स किंवा रोपवन घेत असतं की जेणेकरून त्या वनाचं आच्छादन हे कायम राखलं जाईल. राष्ट्रीय वननीती 1988 प्रमाणे देशामध्ये 33% जंगल असणं हे आवश्यक आहे. हे 33% जंगल आजपर्यंत साध्य न झाल्यामुळे आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम किंवा बरेचसे समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वाढणारं तापमान, दुष्काळ, त्याचप्रमाणे होणारा अवेळी पाऊस, कमी पाऊस ह्याचे परिणाम आज सर्वजण आपण भोगत आहोत. आजच्या या
वनाच्या परिस्थितीला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत. वने आणि वन्य प्राणी यांचे संरक्षण करणे आणि त्याचप्रमाणे एक झाड तोडलं तर त्याच्या ठिकाणी 10 झाडं लावणं हे त्याच्या पाठीमागे नेहमी आपलं उत्तर असायला हवं. संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, होणारे अतिक्रमण थांबवणे, आगीपासून वनांचे संरक्षण करणे यामध्ये वन विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने त्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम आणि त्यांचं सहकार्य प्राप्त करण्याचं काम सध्या चालू आहे. आज तरी देखील ही जी चळवळ चालू आहे ही चळवळ अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर राबवणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी दोन्हीकडून वन विभाग त्याचप्रमाणे वनावर आधारित असलेले लोक यांचा सहभाग असणे फार गरजेचे आहे. वणवा लागणं हे जंगल संपत्तीच्या हानीचं सर्वात मोठं कारण आहे. वणवा लागण्याचीही अनेक कारणं आहेत. मोहाची फुलं किंवा तेंदूची पानं गोळा करण्यासाठी वणवा लावला जातो. अवैध शिकारीसाठीही वनातला पालापाचोळा निष्कारण जाळला जातो. धूम्रपानामुळेही वणवा लागू शकतो. मात्र वणव्यापासून जंगलाचं संरक्षण करणं आवश्यक आहे. वायू वन परिक्षेत्रामध्ये 13,000 हेक्टर वनक्षेत्र आहे आणि त्यामध्ये सध्या 66 वन संरक्षण समिती किंवा संयुक्त वन समिती कार्यरत आहेत. संयुक्त वन समितीच्या मार्फत किंवा त्यांच्या सहभागाने सध्या वनाचं संरक्षण करीत आहोत. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व संरक्षण समितीच्या अध्यक्षांना बोलवून एक मार्गदर्शन कार्यक्रम घेतला आणि त्यात आम्ही जागतिक वन दिनाच्या ह्याच्या निमित्ताने सर्व वनक्षेत्रावरील संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. मी शासनाचा GRच आहे, त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन तत्त्व आहे की वन संरक्षण समितीमार्फत आपण वनाचं संरक्षण करायचं आहे आणि त्यांचा सहभाग वाढवायचा आहे. त्यामध्ये वन दिनानिमित्त सामान्य नागरिकांना असा संदेश आहे माझ्यामार्फत की आपण जे काय पर्यावरणाच्या दृष्टीने कार्य करत आहोत ते एक जोमाने केलं पाहिजे आणि त्यात म्हणजे फक्त दिनाच्या निमित्तानं न करता ते आपण एक वर्षभर किंवा आपण आपल्या आयुष्याचा भाग आहे या दृष्टीने आपण तो एक विचार करून ते काम केलं पाहिजे. विशेष करून झाडाची जोपासना, नुसतं झाड लावून चालत नाही, वृक्ष लावून चालत नाही, तर कुठले वृक्ष कुठे लावावे याचंही भान ठेवलं पाहिजे आणि त्याची जोपासना कशी केली पाहिजे. नुसतं पाणी नाही आहे, पाण्यावर आम्ही तर वनक्षेत्रात झाडं लावतो, पावसावर तर लावतो, पावसावरती चांगल्या प्रकारे वन होऊ शकतं. फक्त आपला जो तिथं मानवाचा तिथं सहभाग येतो किंवा मानव तिथं हस्तक्षेप करतो त्यामुळे ती रोपं जातात. तर विशेष करून वनव्यामध्ये फार रोपं जातात. तर हे जे आपण वनवा लावतो याच्यावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. वनवा लागला तर आमच्या विभागाला आपण मदत करावी, वनवा विझवण्याकरता आमच्या वन कर्मचाऱ्यांना मदत करा अशी माझा एक विनंती राहील. स्वयंपाकासाठी वृक्षतोड होऊ नये किंवा सरपण म्हणून पालापाचोळा जाळला जाऊ नये यासाठी वन खात्याकडून विशेष योजना आखल्या जात आहेत. भविष्यामध्ये वनक्षेत्राचं जे काय संरक्षण करायचं आहे ते सर्व वन संरक्षण समितीमार्फत करायचा उद्देश आहे शासनाचा आणि लोकांचा ह्यात सहभाग वाढवायचा आहे. लोकांवरती ती जबाबदारी टाकायची आहे असा उद्देश आहे. त्याकरता आम्ही आता वन संरक्षण समितीचे बळकटीकरण करत आहोत. लोकांचा त्या सहभाग वाढवत आहोत. त्यांनाच आम्ही त्यांचे जे काही फायदे आहेत वनापासूनचे ते त्यांना आपण देणार आहोत आणि लोकांची वृक्षतोड होऊ नये, लोकांची जी वृत्ती आहे वृक्षतोड करण्याची किंवा चराई करण्याची याच्यासाठी आम्ही आता शासनामार्फत लोकांना बायोगॅस किंवा LPG गॅस देणार आहोत. म्हणजे शासनाचा त्यात 75% जो खर्च आहे तो शासनाचा राहणार आहे आणि 25% फक्त लोकांचा राहणार आहे. म्हणजे तो लोकांना त्यातल्या जो वनावरती आधारित आहेत लोक, लाकूड फाट्यावरती आधारित लोक ज्यांच्या घरी गॅस नाही त्यांना LPG गॅस पुरवण्याची शासनाची मानस आहे आणि त्याची आता कारवाई चालू आहे. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. वणव्यामुळे जमिनीची धूप होते. वनाचं पुनरुत्पादन, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांची हानी होते. त्यामुळे वणव्यासारख्या मानवनिर्मित आपत्तीपासून वनांचं रक्षण केलं पाहिजे. आज जे काही मोठ्या प्रमाणात वणवे लावले जातात त्यामध्ये जीवसृष्टीचा ऱ्हास होतो आणि ते रोखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. आत्ता ज्या वन संरक्षण कमिट्या आहेत त्या कमिट्यातले सर्व सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि जे काही शेतकरी वणवे लावतात किंवा मग स्वतःच्या बांधावर आग लावून गवत पेटवण्याचा प्रयत्न करतात ते ताबडतोब थांबवलं पाहिजे. आणि जे काही असं कोण कृत्य करत असेल त्यांना यापासून अटकाव केला पाहिजे. वेळप्रसंगी वन विभाग आणि सामाजिक वनीकरणच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस डिपार्टमेंटला ह्याची माहिती देऊन राष्ट्रीय संपत्तीचं जतन केलं पाहिजे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे वन संरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वृक्षांचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व लोकांना समजावून सांगण्यात येतं. सामाजिक वनीकरण विभागामार्फत मालकी क्षेत्रामध्ये कामकाज करीत असतात. तसेच त्याबरोबर रस्ता दुतर्फा, रेल्वे दुतर्फा, पाणलोट या कॅनॉल दुतर्फा या ठिकाणी रोपे लागवड करण्यात येत असते. लोकांना जागृती व्हावे म्हणून प्रसिद्धी माध्यम याप्रमाणे आम्ही प्रसिद्धी जागृती करीत असतो. लोकांना प्रबोधन करीत असतो. वृक्षांचे महत्त्व, पाण्याचे महत्त्व, जलसंधारण, मृदसंधारण या गोष्टी लोकांना वेळोवेळी पटवून दिले जातात. त्याप्रमाणे समाजामध्ये गावोगावी त्याप्रमाणे आम्ही कामं करीत असतो. वनसंरक्षण समित्यांमार्फत वनांच्या रक्षणासंबंधी जागृती केली जातेच, शिवाय रोपवन तयार करण्यासारखं महत्त्वपूर्ण कामही केलं जातं. वनपट्ट्यात तयार करण्यात येणाऱ्या रोपवनांमुळे जंगल संपत्तीत वाढ होते. वायू वनक्षेत्र एकूण 12 बीट असून 12 बीटात 12 वनरक्षक आणि संपूर्ण 12 बीटातील गावातल्या वनसंरक्षण समित्या यांच्या माध्यमातून आम्ही वनसंरक्षणाचं आणि संवर्धनाचं काम करत आहोत. बेटात काम करत असताना अवैध वृक्षतोड, वनवा, वन्य प्राण्यांची हत्या ह्या कामं आम्ही अगदी काटेकोरपणे करीत असतो. रोपवन करत असताना जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये खड्डे काढून वळीव पहिला पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांची भरणी करून रोपवाटिकेत तयार केलेले 5-6 महिन्याची रोपं असतात. ती रोपं आम्ही पहिल्या पावसाच्या सुरुवातीला वाहतूक करून नेऊन खड्ड्याचं प्लांटेशनच्या शेजारी, रोपणाच्या शेजारी ठेवत असतो आणि ते स्थानिक मजुरांना घेऊन सध्याचे रोपण करत असतो. ते रोपण जनावरांपासून राखण्यासाठी वनमजूर नेमलेला असतो. त्याच्यामार्फत आम्ही रोपवनाचे संरक्षण करतो. त्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर वाढलेले तण गवत हे काढून मातीची भर देतो. काही वेळेला खतं मिळतात, खतांची पण मात्रा देतो त्यांना आणि चांगल्या पद्धतीने रोपवन कसे होईल हे बघत असतो. जागतिक वन दिनाचं औचित्य साधून साप्ताहिक जल्लोषच्या विशेषांकाचंही प्रकाशन करण्यात आलं आहे. जंगलाचं महत्त्व पटवून देणारा आणि वणव्यांमुळे होणारं नुकसान सांगणारा हा विशेषांक वाचावा असाच आहे. वनांचं रक्षण म्हणजे आपल्या भावी पिढ्यांचं रक्षण आहे. कारण पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम जंगल करत असतं. ही संपत्ती सुरक्षित राहावी यासाठी अवैध शिकारी, चोरीसारख्या गोष्टी रोखल्या पाहिजेत. वणवे लागणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वनदिन वर्षातला एक दिवस साजरा करण्यापेक्षा
वर्षभर साजरा केला पाहिजे. देऊन हरित व्यवस्थेला साथ, करू दुष्काळावर मात. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.